काय सांगाल तुम्ही पाहणी केलीत, काय दिसलं तुम्हाला? नाही तुम्ही कालच धाराशिवच्या बस स्थानकामध्ये पाणी साठल्यानं प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे ते स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना मी कालच सूचना केल्या होत्या की त्याची दुरुस्ती करून घ्यावी आणि प्रवाशांची गैरसोय दूर करावी. त्यामुळे आज आवर्जून त्यांनी काय कामाला सुरुवात केली का, त्यात काय सुधारणा झाली का हे बघण्यासाठी आलो होतो. परंतु काल तरी त्यांना सांगितलं असतं तर त्यांचे उप अभियंते या ठिकाणी हजर नाहीत नेहमीप्रमाणे आणि त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यांना मी आता सूचना दिल्या आहेत की आजच्या आज ह्या बाबतीतली आपण जे दुरुस्ती करणं गरजेचं आहे, जी प्रवाशांची गैरसोय होती ह्या दुरुस्ती तात्काळ करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी. आणि याबाबत मी इथल्या विभाग नियंत्रक असतील ह्या पण याबाबत आता कर्मचारी सांगतो आम्ही प्रस्ताव दिला, त्या बाहेर इथे या ठिकाणी नाहीत. त्यांची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करणार आहे आणि ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे किंवा त्यांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करायची मागणी मी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून सांगणार आहे. आणि त्यांच्यावर कारवाई केली तर त्यांच्या कामकाजात सुधारणा होईल आणि प्रवाशांची गैरसोय दूर होईल. कारण जर सांगूनही जर त्या गोष्टीला एखादे कोण सिरियस घेत नसतील तर निश्चितच त्यांची किती आत्मीयता आपल्या कामाविषयी आहे किंवा आपण ज्या ठिकाणी काम करतो ज्या ठिकाणी पगार घेतो त्या कामाविषयी ते किती आत्मीयतेने काम करतात हे दिसून आलेलं आहे. त्यामुळे अशा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर मी कारवाई करायला लावणार आहे. मी या ठिकाणी डेप्युटी मॅनेजरला पण बोललो. प्रवाशांच्या विद्यार्थ्यांच्या बऱ्याच वेळा तक्रारी माझ्याकडे पण येतात, खासदार साहेबांकडे आपल्याकडे पण येत असतील की गाड्या वेळेवर ज्या शालेय बस फेऱ्या आहेत त्या वेळेवर सुटत नाहीत, बऱ्याच ठिकाणी गाड्या थांबवल्या जात नाहीत. यावर त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि इथून पुढच्या काळात ते सुधारणा करून घेतील अशी अपेक्षा करू. आणि यांना ज्या पद्धतीने बाकीच्या डेपोंना नवीन गाड्या आल्या त्या पद्धतीने आपल्याही डेपोला गाड्या द्याव्यात मी वारंवार मागणी करतोय, पण शासनाकडनं या ठिकाणी गाड्या देण्यात आलेल्या नाहीत. त्या गाड्याही आपल्याला नवीन मिळतील. त्यामुळे ज्या नादुरुस्त गाड्यामुळे ज्या फेऱ्या रद्द कराव्या लागतात हाही प्रश्न मिटेल असं मला वाटतं.